नमस्कार, मी निसर्गप्रेमी संदीप काळे. स्वागत आहे तुमचं एका मिनी ब्लॉगमध्ये. तर यूट्यूबवरती आज मी एक नवीन रानभाजी आहे, तिची आज तुम्हाला पूर्णपणे रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आहे आळवं. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कॉमेंट करा. ही आळवं मी तोडून आणलेली आहेत, झाडाची कोवळी आणि ती स्वच्छ निवडून हिला आता पाट्यावरती मी पाट्याच्या आणि वरोटीच्या सहाय्याने चेचून घेणार आहोत. वरोटा पाटा बघा स्वच्छ करायला घेतला आहे आणि आता ही भाजी आपण वरोट्यावरती चेचून घेणार आहोत. आपण पाट्यावरती हळद फोडली होती म्हणून ते पिवळं आहे, पण हळद पण ऑर्गॅनिक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण हे आळवाची भाजी असं चेचून घेऊया. सगळी भाजी पूर्ण अशी चेचून घेऊया. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर आहे, पण वरोटा आणि पाटा ही परंपरा आम्ही अजूनही जतून ठेवलेलं आहे, चालू ठेवलेलं आहे. याच्यावरची जी भाजी आहे ना ती खूप चविष्ट आणि चवदार लागते. म्हणून पूर्वीचे आपले जे जुने लोक होते तर वरोटा आणि पाट्यावरचा जो कोणताही ठेचा असो ते करत होते. भाजीचा ठेचा होईपर्यंत आमच्या गावचं वातावरण बघू शकताय. महाराष्ट्राचं उंच शिखर कळसुळ्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे आमचं बारी गाव, खूप निसर्गरम्य परिसरामध्ये. तोपर्यंत आई आपलं पाट्यावरती भाजी पूर्णपणे सगळे चेचून घेत आहे. आपण ही भाजी पूर्णपणे मस्तपैकी निसर्गामध्ये चुला पेटवलेला आहे घराच्या बाहेर आणि इकडेच बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका. तसंही गॅस आपल्याला भेटत नाही, त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट चूल आहे. चुलीचं महत्त्व आता सगळ्यांनाच कळलं असेल की चूल किती महत्त्वाची आहे ते. आपली भाजी पूर्णपणे ठेचून झाली आहे, तर ही कच्च्या स्वरूपात आहे. तर हिला आता वाफेवरती आपण वाफ काढून घेणार आहोत. थोडी शिजली पाहिजे आणि नंतर पुढची प्रोसेस दाखवतो. या भाजीमध्ये थोडा तुरटपणा असतो. हे मीठ टाकून हिला पूर्णपणे पाण्याच्या सहाय्याने धुवून आणि इकडे आपण मस्त चुला पेटवलेला आहे. या चुलामध्ये तिला थोडं वाफवून घेऊया, म्हणजे तिचा कच्चा पण निघून जाईल. नंतर मग आपण कांदा वगैरे टाकून ती पुढे बघूया. तोपर्यंत हिला पूर्णपणे वाफवून घेऊया. तर ही भाजी हिच्यासाठी आईने छोटासा कांदा कापून घेतला, मीठ मिरची हळद आणि 1-2-3 चमच तेल. प्रथमतः आईने कढईमध्ये तेल टाकलं. तेलाला थोडी बुडबुड आल्यानंतर कांदा टाकला सोनेरी रंगाला होईपर्यंत. मग त्याच्यात ही भाजी टाकली, त्यात मीठ मिरची हळद चवीनुसार मीठ आणि हे सगळं चुलीवरती पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याची वाफ काढली. आणि बघू शकताय अशा पद्धतीची ही भाजी बनली आहे. खायला खूप चविष्ट लागते. असेच तुम्ही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. कशी आवडली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.